नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। थंडीच्या दिवसामध्ये घरच्या घरी त्वचेची काळजी कशी घ्यावी हे बघूयात। हिवाळ्यात सगळ्यांनाच सतावणारी एक कॉमन समस्या म्हणजे स्किन ड्राय होणे। थंडीत आपली स्किन ड्राय होऊन त्यावर बारीक सुरकुत्या येऊन काही वेळा त्वचा उकलायला लागते। त्वचेच्या कोरडेपणामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते। कोरडेपणामुळे त्वचेला खूप खाज सुटते आणि तडेही जातात। एवढंच नव्हे तर हळूहळू तो भाग कोरडा पडून तिथली त्वचा काळी पडू लागते। वातावरणातील गारवा त्वचेची आर्द्रता हिरावून घेतो। अशा परिस्थितीत आपण त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी बॉडी मॉइश्चरायझर किंवा बॉडी लोशन तेल त्वचेवर लावतो। पुढे आपण काही घरगुती उपायसुद्धा बघणार आहोत। सर्वात पहिला उपाय आहे खोबरेल तेलात ग्लिसरीन मिसळा। हिवाळ्यात वारंवार कोरड्या पडणाऱ्या त्वचेसाठी खोबरेल तेलासोबतच ग्लिसरीन वापरणं अतिशय फायदेशीर ठरते। खोबरेल तेलासोबत ग्लिसरीन वापरणे हा ड्राय स्किनसाठी सर्वोत्तम पर्याय आहे। खोबरेल तेल आणि ग्लिसरीन दोन्ही त्वचेला आर्द्रता पोहोचवण्याचे मुख्य कार्य करतात आणि कोरडेपणा कमी करण्यास मदत करतात। खोबरेल तेलात त्वचेसाठी आवश्यक असे विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात जे त्वचेला पोषण मिळवून देतात। यासाठी एका बाउलमध्ये समप्रमाणात खोबरेल तेल आणि ग्लिसरीन मिसळा आणि या मिश्रणाने त्वचेला मालिश करून घ्या। हे मिश्रण त्वचेवर रात्रभर तसेच लावून ठेवा, यामुळे कोरड्या त्वचेची समस्या दूर होते। खोबरेल तेलात ॲलोवेरा जेल मिसळा। त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी खोबरेल तेलात आपण ॲलोवेरा जेल देखील मिक्स करून लावू शकतो। ॲलोवेरा जेल आणि खोबरेल तेल त्वचेला ओलावा मिळवून देण्यास फायदेशीर ठरतात। ॲलोवेरा जेलमध्ये व्हिटॅमिन ए असते जे कोरड्या झालेल्या त्वचेची दुरुस्ती करते। त्याचबरोबर व्हिटॅमिन सी असते जे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते। खोबरेल तेलात ॲलोवेरा जेल मिक्स करून लावल्याने त्वचेच्या कोरडेपणामुळे आलेला काळपटपणा दूर करून त्वचा उजळवण्याचे काम करते, म्हणून तुम्ही कोरफडीचा गर अवश्य वापरू शकता। दुधावरची साय। हिवाळ्यामध्ये त्वचेची काळजी घेताना तुम्हाला जर विकतचे महाग प्रोडक्ट वापरायचे नसतील तर तुम्ही घरामध्ये असलेली दुधावरची सायसुद्धा त्वचेची काळजी घेण्यासाठी वापरू शकता। संध्याकाळी झोपताना ओठांना थोडीशी मलाई किंवा घरातील साजूक तूप लावलं तरीसुद्धा आपली स्किन अजिबात फुटत नाही किंवा ड्राय होत नाही। चेहरा जर खूप ड्राय झाला असेल, कोरडा पडला असेल तर दुधावरची मलाई हातावरती घेऊन आपल्या चेहऱ्याला लावायची आहे आणि 10 मिनिटांनंतर चेहरा फक्त साध्या पाण्याने धुवून घ्यायचा। यामुळे तुमची ड्राय स्किन जी आहे ती अतिशय मऊ पडेल। त्यानंतर दुसरा उपाय आहे पाणी जास्त प्यावे। थंडीच्या दिवसांमध्ये आपण पाणी जास्त पीत नाही, कारण थंडीमध्ये आपल्याला तहान कमी लागते। त्याचबरोबर थंडीमध्ये जास्त पाणी प्यावंसं आपल्याला वाटत नाही। यामुळे काय होतं, आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण जे आहे ते कमी होतं आणि त्यामुळे सुद्धा आपली त्वचा कोरडी पडते। म्हणून थंडीच्या दिवसामध्ये थंड पाणी पिऊ वाटत नसेल तर तुम्ही कोमट पाणी पिऊ शकता। ते तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरेल आणि थंडीमध्ये जे वेगवेगळे सर्दी खोकल्यासारखे आजार होतात ते सुद्धा होणार नाहीत। म्हणून थंडीमध्ये कोमट पाणी तुम्ही जरूर प्या। त्यानंतरचा उपाय आहे गरम पाणी वापरणे टाळावे। थंडीच्या दिवसामध्ये आपण आंघोळीसाठी खूप जास्त गरम पाणी वापरतो, कारण बाहेर थंडी असते आणि आपल्याला थंडीमध्ये गरम पाण्याने आंघोळ करायला छान वाटतं। जास्त गरम पाणी घेतल्यामुळे आपली स्किन लाल होऊ शकते, ड्राय होऊ शकते। म्हणून जास्त गरम पाणी न वापरता कोमट पाणी तुम्ही आंघोळीसाठी थंडीच्या दिवसामध्ये वापरू शकता। ते तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरेल। चांगला आहार घ्या। थंडीच्या दिवसांमध्ये तुम्ही व्हिटॅमिन सी युक्त आहार घेऊ शकता। संत्रे, आवळा आहारामध्ये तुम्ही समाविष्ट करू शकता। त्याचबरोबर थंडीच्या दिवसामध्ये बाजरीची भाकरी, तिळगुळाचे लाडू, डिंकाचे लाडू
ड्रायफ्रूटचे लाडू असे पदार्थसुद्धा तुम्ही तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करू शकता। त्याचबरोबर आहारामध्ये दूध, तूप, वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता। त्यामुळे तुम्ही हेल्दी आणि निरोगी राहाल आणि तुमची त्वचासुद्धा चांगली राहील। व्हॅसलीन, थंडीच्या दिवसामध्ये आपली त्वचा जास्त कोरडी होऊ नये किंवा त्वचा जर जास्त कोरडी झाली असेल तर त्वचा पहिल्यासारखी मऊ व्हावी यासाठी संध्याकाळी झोपताना चेहरा, हात आणि पाय स्वच्छ धुवून घ्यायचे आणि झोपण्यापूर्वी आपल्याला व्हॅसलीन लावायचं आहे चेहऱ्याला, हाताला आणि पायाला। यामुळे काय होतं, चेहऱ्याचा, हाताचा आणि पायाचा उघडा असलेला जो भाग असतो तो ड्राय न होता छान असा ओलसरपणा व्हॅसलीनमुळे येतो आणि त्यामुळे खाजसुद्धा सुटत नाही। बदाम तेल, थंडीच्या दिवसामध्ये त्वचेची आणि केसांची काळजी घेण्यासाठी बदाम तेलसुद्धा तुम्ही वापरू शकता। बदाम तेल हे थंडीच्या दिवसामध्ये वापरल्यामुळे आपल्या त्वचेला आणि केसांनासुद्धा याचा खूप जास्त फायदा होतो। बदाम गरम असतं आणि त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये ते अतिशय फायदेशीर ठरते। थंडीच्या दिवसामध्ये त्वचेवर लावण्यासाठी आणि केसांना लावण्यासाठी तुम्ही बदाम तेल नक्कीच वापरू शकता। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।